नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उद्या सकाळी 11 वाजता मनोज जरांगे जाहीर करणार सामूहिक आमरण उपोषणाची तारीख। ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक उपोषणाला बसायचं आहे त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, कोणावरही बंधन घातले जाणार नाही। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसले तरी मी बसणार आहे, जरांगे। सामूहिक आमरण उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरातून मराठे उपोषणाला बसतील। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही। मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचाच आम्हाला काही देणं घेणं नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा। सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षा आहे, जरांगे। देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलेच पाहिजे, जरांगेंची मागणी। उद्या सकाळी 11 वाजता मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत। उद्या पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत। ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं आहे त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं मनोज जरांगे म्हणालेत। उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसल्याचं सांगत स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसावं असं मनोज जरांगे म्हणालेत। सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसले तरी मी बसणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले। उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरातून मराठे उपोषणाला बसतील असं देखील मनोज जरांगे यांनी बोलून दाखवले। दरम्यान छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला देणं घेणं नसल्याचं जरांगे म्हणालेत। सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकारी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढतील अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलंच पाहिजे अशी मागणी देखील जरांगे यांनी केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईरसह तृप्ती भोईर, जालना। काही दिवसांपासून आपला जो प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षण, तो तुम्हाला वाटतं का आता या अधिवेशनात तरी सरकारनं मांडावा आणि जो आहे तो राहिलेला प्रश्न आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत ते एक एक करून तरी मार्गी लावावेत असं तुम्हाला वाटतं? मांडतील असं वाटतं की या अधिवेशनात सगळे प्रश्न निकाली काढतील। आणि सरकारला पण विनंती आहे माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा। सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, कारण ओबीसीत आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही। 3 गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावेत, सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले आहेत, तेही करावं। शिंदे समिती, माननीय जस्टिस शिंदे साहेबाची समिती तिलाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं। जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत। या सगळ्या जे आमच्या 8, 9, 10 मागण्या आहेत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी पण आहे। 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणीसह सरकारनं, अशी आम्हाला आशा पण आहे, अपेक्षा पण आहे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती। मराठा दादा काय सांगाल तुम्ही? आता जे आहे ते नवीन सरकारचं स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आमरण उपोषण करणार आहे, कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल? उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे। जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। ती ज्यांना स्वतः मनानं बसायचे, स्वतःच्या मनानं असेच बसणार आहेत, कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच। त्यामुळे ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं आहे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही। इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं, पण ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचं आहे। या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल, पण नाही कोणी बसलं तरी मी बसणार आहे, कारण काही काहींना नाही कोणी बसलं याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत, नाही उपाशी बसू शकत कोणी। उद्या तारीख होईल डिक्लेअर।